मनापासून मनापासून कौतुक आहे. दोन्ही संघाचा 12वा प्लेयर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये असणं बंधनकारक आहे. अजय स्पोर्ट्स, सूरज स्पोर्ट्स आणि एवन जोडी दोन्ही संघाचा 12वा प्लेयर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाठवा. सूरज स्पोर्ट्स या संघाची फलंदाजी मैदानावरती आपण पाहत आहे. 4 षटकांची मॅच, षटक क्रमांक पहिलं चालू आहे. धावफलकावरती 3 धावा सुरुवात झाली आहे. करण आणि श्रावण बॅटिंग करतायत. या अगोदरच्या मॅच मध्ये तेजस पाटील यानं जी खेळी साकारली त्याच्यासाठी रुपेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय. तेजस पाटील आपण मंचावरती यायचं आहे. अक्षय सुरेकर आपण कुठं असाल तर मंचावरती या. अक्षय सुरेकर आपण कुठं असाल तर या ठिकाणी मंचावरती यायचं आहे. तेजस पाटील आपल्यासाठी कॅश प्राइज आलेलं आहे 1000 रुपयाचं. तेजस पाटील या दरम्यान हा झेल या ठिकाणी ड्रॉप झालाय. सिंगल धाव. इताडे प्रीमियर लीग IPL दिवस क्रमांक 1 आणि पहिल्या दिवसाची मॅच मैदानावरती या ठिकाणी सादर होतीये. सूरज स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात एवन जोडी मैदानावरती सामना चालू आहे. एवन जोडीचा पहिला गोलंदाज विघ्नेश षटक पहिला हाताळतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. मिडॉनवरती त्या ठिकाणी चेंडूला अडवण्यात अपयशी आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. एक सिंगल आली. धावफलकावरती आपण पाहिलं तर एकंदरीत पाहायला मिळत आहेत 9 धावा. बॅटिंग करताना संघ मैदानावरती सूरज स्पोर्ट्स इताडे. सलामीची जोडी मैदानावरती श्रावण पाटील आणि करण पाटील आणि श्रावण पाटील ही जोडी मैदानावरती. स्ट्राइक एंड वरती श्रावण पाटील. फुलटो चेंडू बॉडी लाईन, फटका चांगला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. एक टप्पा खात फिल्डरला चकवलं आणि सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. एका बाजूने श्रावण पाटील, दुसऱ्या बाजूने करण पाटील. पाटील बंधू मैदानावरती. सक्के भाऊ. केतन गोलंदाजी करतोय. केतन टू करण असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आडव्या बॅटने खेळलेला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषेवरती त्या ठिकाणी फिल्डर आहे. पकडलं, फेकलं. एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट होतीये. यावेळेस हा चेंडू पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉडी लाईन शरीरावरती आदळलाय. चांगल्या पद्धतीने चाललेला हा सामना. लेगबाईचा इशारा. एक सिंगल धाव आली आहे. दोन सक्के भाऊ दोन वेगवेगळ्या संघामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने गोलंदाजी करत असताना केतन पाटील आणि समोरून बॅटिंग करतोय करण पाटील.
दोन बंधूंच्या दरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅट फिरवत आहेत, अपील करतायत, मात्र पंच तटस्थ भूमिकेमध्ये कुठल्याही प्रकारे निश्चितच हालचाल पाहायला मिळाली नाही. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू या ठिकाणी संपन्न होतोय. स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती. केतन पाटील चांगली गोलंदाजी करतोय. अद्यापर्यंत आपण पाहाल तर मोठ्या फटक्यांपासून त्यानं दूर ठेवलंय. 4 षटकांची मॅच स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. IPL इताडे प्रीमियर लीग जानू स्पोर्ट्स इताडेच्या माध्यमातून आपण पाहताय भरपूर सारी बक्षिसांची खैरात या ठिकाणी होतीये. मॅन ऑफ द मॅच या किताबासाठी तब्बल 14 बक्षीस या ठिकाणी. व्हाईट बॉल साईनाथ अप्पा पाटील, श्रीकांत मगर, विशाल मधुकर परटोले, साहिल जनार्दन तिस्कर, अक्षय गुरुनाथ सुरेकर, अभिषेक वासुदेव पाटील, निखिल दत्ता सुरेकर, रोहित सुदाम वेळेकर, दैवत एकनाथ वेळेकर या मान्यवरांच्या माध्यमातून तब्बल 14 बक्षीस मॅन ऑफ द मॅचच्या किताबासाठी या ठिकाणी दिली जात आहेत. त्याचबरोबर कोल्ड्रिंक आपल्याला मिळतं. जो संघ टॉस जिंकतो त्या संघाचा कॅप्टन त्याला कोल्ड्रिंक दिलं जातं. धीरज नकुल पाटील यांच्या माध्यमातून शीतपेय. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी एक कूलर आहे. राजू दत्तू तिस्कर मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्याला सुपूर्द झाले. त्याचबरोबर आपण जे इताडे प्रीमियर लीगचं टायटल गाणं ऐकताय, टायटल सॉन्ग, नक्की चर्चा केली जाईल. फटका चांगला खेळलाय. चर्चा करता करता एक जबरदस्त आक्रमक प्रहार केलाय. करण पाटीलनं ठोकलाय हा दमदार चौकार. नक्कीच आपण पाहताय IPLचं जे टायटल सॉन्ग या ठिकाणी आपण ऐकताय. सकाळच्या 17 पासून एक सुंदर संगीत संयोजन DJ राजन पाटील इताडे गावचे लाडके संगीतकार आहेत, ज्यांच्या स्टुडिओमध्ये हे गाणं चित्रित झालं, संगीतबद्ध झालं आणि नीतू गायकवाड यांच्या आवाजामध्ये ते गाणं आपण ऐकताय. अतिशय सुंदर टायटल सॉन्ग IPLचं, अर्थात इताडे प्रीमियर लीगचं हे टायटल सॉन्ग. राजन पाटील यांचं मनापासून कौतुक आपण करूयात. या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून ही सर्व बक्षीस आपल्याला मिळालेली आहेत. भरपूर सारं मोलाचं सहकार्य संपूर्ण इताडे गावातनं, संपूर्ण इताडे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतंय. भरपूर योगदान सर्व ग्रामस्थांचं या निमित्तानं आपण पाहताय. धावफलकावरती आहेत 20 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना सूरज स्पोर्ट्स हा संघ मैदानावरती खेळतोय. सलामीची जोडी आबादित बॅटिंग करतायत. अजूनही दोघंही सलामत खेळतायत. एका बाजूने करण पाटील, दुसऱ्या बाजूने श्रावण पाटील ही जोडी मैदानावरती चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत. मात्र हे दुसरं षटक जे आपण पाहिलं, गोलंदाज केतन पाटीलनं सुंदर हाताळलं. केवळ 7 धावा इथं खर्च करतोय. दोन षटकांच्या अंतिम स्कोर कार्ड वरती 20 धावा. एवन जोडी सुधीर पाटील, दीपेश पाटील यांचा संघ मैदानावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होतोय. बंटीच्या हातात चेंडू सोपावलाय. स्ट्राइक वरती फलंदाज खेळतोय करण पाटील. पहिला चेंडू. 4 षटकांची मॅच. तिसरं षटक चालू झाले. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल जबरदस्त वेगवान. टप्पा खाल्ल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातात जाऊन थांबतोय. निर्धाव. प्रचंड वेग. डायरेक्ट चेंडू हातामध्ये जाऊन विसावलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. यष्ट्या अगदी वाचल्यात. यष्ट्यांच्या अगदी जवळून चेंडू जातोय विकेट किपरच्या स्वाधीन. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस फुलटो चेंडू ऑन साइडला खेळलाय. फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहे. टप्पा खाल्ल्यानंतर उसळी घेत सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. श्रावण पाटीलच्या बॅटमधून अजून एक ब्लास्ट. चौकार. धमाका. चेंडू सीमा पार. चौकार.
मच. इताडे प्रीमियर लीग आणि या इताडे प्रीमियर लीगला मोलाचा हातभार आणि विशेष सहकार्य आणि ज्यांच्या सुपीक संकल्पनेतून हा संपूर्ण सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. इताडे गावचे लाडके सरपंच आदरणीय जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून हे संपूर्ण मंडप सजावट जी आपण पाहत आहे ती संपूर्ण मंडप सजावट या ठिकाणी जगनशेठ पाटील या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्याला सुपूर्द झाली आहे. सर्व ग्रामस्थांचं मोलाचं योगदान, मोलाचं सहकार्य अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चाललेला हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. इताडे प्रीमियर लीग यावेळेस हेलिकॉप्टर उडवलंय, फटका चांगला खेळलाय, लांबी गाठेल का प्रश्न आहे आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सरळ चेंडू निघून गेलाय, सीमा रेषा पार, षटकार. धन्यवाद. संपूर्ण मंडप सजावट आपण पाहताय. इताडे गावचे लाडके सरपंच आदरणीय जगनशेठ पाटील यांच्या शुभ माध्यमातून, त्याचबरोबर भगवान बाबू पाटील साहेबांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला लाभलंय. भगवानजी पाटील यांचं, त्याचबरोबर दयानंदजी पाटील समाजसेवक इताडे यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य या संपूर्ण टुर्नामेंटला आपल्याला लाभलंय. सर्व तरुणांच्या पाठीशी सतत उभी राहणारी व्यक्तिमत्व. या दरम्यान आपण पाहाल तर 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चेंडू जोपर्यंत हवेत होता तोपर्यंत धावून पळून पूर्ण केला 3 धावा आणि 3 धावांचं योगदान येत आहे या चेंडूवरती. तिसरं षटक या ठिकाणी संपन्न झाले. तब्बल 38 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती स्वर्गीय सूर स्पोर्ट्स इताडे चांगली सलामी देत आहेत. करण पाटील आणि बॅटिंग करत असताना श्रावण पाटील ही जोडी मैदानावरती. गुरुनाथ पाटील, मान्यवर गुरुनाथ पाटील, आपण या ठिकाणी संपर्क साधा. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 3 षटकांच्या अंतिम धावफलकावरती तब्बल 38 धावा जोडल्या. बॅटिंग करत असताना टीम करण आणि श्रावण पाटील, अर्थातच लेट सूरज स्पोर्ट्स इताडे या संघानं चांगली बॅटिंग सुरुवात दमदार देत आहेत. आश्वासक सुरुवात या ठिकाणी दिली आहे. फ्लाइंग स्टार्ट. 3 षटकांमध्ये 38 धावा तब्बल जोडल्यात. चौथं शेवटचं अंतिम आणि हे निर्णायक षटक या ठिकाणी चालू होतंय. गोलंदाजीसाठी नयन. पहिलाच बॉल बॅटला स्पर्श झाल्यानंतर त्या ठिकाणी गल्लीमध्ये ट्रॅव्हल होतोय. फिल्डर त्या ठिकाणी आलाय, दूरवरनं पकडले आणि दुसरा धावेचा प्रयत्न यशस्वी होईल का? नजराटी, दुर्घटना घटी आणि या 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होत आहेत. लक्ष असणं गरजेचं आहे, नजर असणं गरजेचं आहे. एकदा का तुमची नजर चुकली तर मात्र तुमच्यासोबत धोका होऊ शकतो. या अनुषंगाने तुम्ही पाहाल तर या ठिकाणी संधी आली होती, मात्र या संधीचं सोनं या ठिकाणी करता आलं नाही. 2 धावा कंप्लीट करतायत. शेवटच्या षटकात आपण आहोत. पहिलाच बॉल, त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर 40 हा आकडा आपल्याला स्कोअर कार्ड वरती पाहायला मिळतोय. सन्मानजनक धावसंख्या उभी करत असताना फायटिंग टोटल, रिस्पेक्टिव्ह टोटल. यावेळी शॉर्ट पिच चेंडू हुक केले, जबरदस्त फटका, प्रॉपर टायमिंग, सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. करण पाटीलच्या बॅटमधनं हा पाटील ब्रँड षटकार.
पॉईंट तुला सांगतो ना मी. आता हे बघ, ही चालू आहे ना सूरज आणि ही चालू आहे एवन जोडी. ही झाली ना आता ही माऊली आणि यशवंत टॉसला बोलवूया. त्याच्यानंतर आहे ना हे अजय ही माऊली घे. मी सांगतो ते. चला, माऊली एंटरप्राइजेस इताडे आणि त्यांच्या विरोधात लेट यशवंत स्पोर्ट्स इताडे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. माऊली आणि यशवंत या दोन संघांच्या दरम्यान पुढील सामना असेल. दोघांनी आपण तयार राहायचंय. सतीश पाटील यांच्या मालकीची टीम आहे माऊली एंटरप्राइजेस आणि लेट यशवंत स्पोर्ट्स गणेशजी पाटील यांच्या मालकीचा संघ आहे. दोघांनी तयार राहायचंय. यावेळेस पहा नो बॉल, पंचांचा इशारा नो बॉल. या ठिकाणी फलंदाज क्लीन बोल्ड झाला होता, मात्र पंचांचा इशारा नो बॉल. नो प्लस 2 अशा या 3 धावा इथं धावफलकावरती ऍड केल्या जातील. चेंडू चांगला होता, मात्र चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी लाईन क्रॉस केली. 3 धावा एकंदरीत येतील धावफलकावरती. जर आपण पाहिलं तर तब्बल 49 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. 49 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक चालू असताना हे चौथं शेवटचा अंतिम गोलंदाज नयन गोलंदाजी करतोय. धावफलकावरती तब्बल 49 धावा. करण पाटील स्ट्राईक वरती खेळतोय. सेट आहे आणि फायर करण्याच्या तयारीमध्ये. फ्रीटचा इशारा सुमित देशमुख सरांचा येतोय. स्ट्राईक वरती बॅट्समन तयार. करण पाटील आक्रमक भूमिकेत. हा चेंडू पहा बॅटची एज विकेटच्या मागे. कॅच पकडली, मात्र फ्रीट असल्या कारणाने इथे जीवनदान मिळालंय फलंदाज करण पाटीलला. चांगली बॅटिंग मैदानावरती पेश करतायत. स्कोर कार्ड 50 धावांवरती. 50 कंप्लीट होतीये. सूरज स्पोर्ट्स इताडे या संघाची 50 कंप्लीट. नयन श्रावण पाटील साठी टाकलेला हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन झालं नाही. निर्धाव. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कमबॅक केलंय. गोलंदाजी करतोय नयन. शेवटचं चौथं अंतिम निर्णायक आणि अतिशय महत्वाचं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना गोलंदाज नयन. यावेळेस शॉर्टपिच चेंडू पुल केलाय. फटका चांगला खेळलाय. जबरदस्त प्रहार. श्रावण पाटीलच्या बॅटमध्ये चेंडू फरार. चौकार. सीमा पार. षटकार. धन्यवाद. चला, माऊली एंटरप्राइजेस आणि लेट यशवंत स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. माऊली एंटरप्राइजेस आणि लेट यशवंत स्पोर्ट्स दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी लगेच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. माऊली एंटरप्राइजेस आणि लेट यशवंत स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन साईनाथ अप्पा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. माऊली एंटरप्राइजेस आणि यशवंत स्पोर्ट्स इताडे. साईनाथ अप्पा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. माऊली एंटरप्राइजेस विपक्ष स्वर्गीय यशवंत स्पोर्ट्स इताडे या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल आपण पार पाडत आहोत. आजच्या दिवसाची ही पुढची मॅच या ठिकाणी पार पाडली जाईल. माऊली एंटरप्राइजेसचे कॅप्टन या ठिकाणी टॉस होतोय. साईनाथ अप्पा पाटील यांच्या शुभ हस्ते
ग्रामस्थ मंडळ इताडे आणि या ठिकाणी IPL इताडे प्रीमियर लीग येते. टॉस जिंकलाय या ठिकाणी माऊली एंटरप्राइजेस या संघानं आणि साईनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते थंडगार कोल्ड्रिंक विजेत्या कॅप्टनला आपण देतोय माऊली एंटरप्राइजेस. रितेश भावा टॉस जिंकलाय, काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. यापूर्वी मॅच खेळला का? खेळलो, आऊट झालो. या अगोदर मॅच खेळलाय आणि जिंकलेत. निश्चितच आव्हान कायम आहे या ठिकाणी. 4 षटकांची मॅच, काय निर्णय घेशील आणि काय स्ट्रॅटेजी? क्षेत्ररक्षण घेतोय. किती धावात रोखशील? काय नाही, मैदानात गेल्यावर आम्ही किती रनापर्यंत थांबायचा प्रयत्न करू. या अगोदरच्या मॅच मध्ये तुझ्याकडे जो संघ होता त्याच्यामध्ये तुम्ही काही बदल केलाय का? नाही, तोच संघ आहे. त्याच संघासोबत खेळणारे. टॉस जिंकलाय, फिल्डिंग स्वीकारली आहे रितेशनं आणि माझ्यासोबत कॅप्टन आहे यशवंत स्पोर्ट्स इताडेचा कॅप्टन आहे. भावा टॉस हारलाय, या ठिकाणी तुला बॅटिंग करायची आहे. 6 षटकांची मॅच खेळला का मैदानावरती यापूर्वी? हो खेळलो. मॅच खेळलात, काय झालंय? जिंकलोय. दोन्ही संघ असे आहेत मित्रांनो की जे सामने जिंकलेत. पूर्वीचे मॅचेस जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. 4 षटकांची मॅच आहे, तुला बॅटिंग करायची आहे. किती धावा जमवशील? 40 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल. या मैदानावरती 40 प्लस ही धावसंख्या सेफ वाटते का? हा वाटते. तुझ्याकडे गोलंदाज चांगले आहेत? हो नक्कीच गोलंदाज चांगले आहेत. या ठिकाणी चांगली फाईट पाहायला मिळेल. यशवंत स्पोर्ट्स इताडे या संघाला बॅटिंग करायची आहे. तुझ्या स्क्वॉड मध्ये तू काय बदल केलाय की सेम टीम सोबत येतोय? नाही, सेम टीम आहे. सेम टीम सोबत येत आहेत. नक्कीच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल जिंकला तो या ठिकाणी माऊली एंटरप्राइजेस या संघानं फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि यशवंत स्पोर्ट्स इताडे या टीमला बॅटिंगचं पाचारण. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मित्रांनो, इताडे गावासाठी एक अभिमानाची मानाची गोष्ट आजच्या दिवसामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतीये. आपल्या सर्वांसाठी अतिशय सोन्याचा दिवस आहे. आपल्या गावचा सुपुत्र अविनाश पाटील, मेजर अविनाश पाटील यांची कालच झालेल्या पोलीस भरतीच्या निकालामध्ये मुंबई पोलीस म्हणून निवड झालेली आहे. मान्यवर अविनाश पाटील, आपणास विनंती आहे आपण या मंचावरती. पोलीस दलामध्ये या ठिकाणी सुपूर्द होत आहेत. पोलीस दलामध्ये या ठिकाणी जयेश पाटील या ठिकाणी आपल्यासोबत आपल्या सर्वांचा मान अभिमान सन्मान ज्यांनी वाढवला, इताडे गावामधनं मुंबई पोलिसात भरती झालेलं व्यक्तिमत्व अविनाश पाटील यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. आदरणीय साईनाथ अप्पा पाटील यांच्या शुभ हस्ते मायेचं भगवं वस्त्र, प्रेमाचं पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या लाडक्या गुणी व्यक्तिमत्वाचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आपल्याच माणसाचा सन्मान आपल्याच मंचावरती होणं ही फार मोठी महत्भाग्याची गोष्ट असते आणि हा क्षण अविनाशच्या आयुष्यामध्ये येतोय. अविनाश मुंबई पोलिसात मित्रा भरती झालाय, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी अविनाश आमच्या सोबत आहे. भावा, काय तुझ्या भावना आहेत आणि किती मेहनत तू या पदासाठी घेतलीस, किती वर्षापासून तयारी करत होता आणि आज मुंबई पोलिसात भरती झाल्यानंतर तुझ्या भावना काय आहेत आम्हाला ऐकायला आवडतील. येत्या मी दुसऱ्या भरतीमध्ये मी पोलीस झालो. खूप मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मी या मुंबई पोलीसमध्ये निवड झाली माझी आणि माझ्यासोबतच आमच्या गावातील जयेश पाटील याची सुद्धा नेमणूक झाली. अशीच माझ्या गावातल्या अजून मुलांची सुद्धा त्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये येऊन अजून आपल्या गावचं नाव होईल. त्यांनी चांगल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून त्यांनी इतर क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांची निवड होईल. मी माझ्या गावातील मुलांना एवढंच सांगतो. नक्कीच पहा मित्रांनो, आपण स्वतः पुढे जायचं आणि आपल्या बरोबरच्या सर्व भावंडांना सुद्धा पुढे घेऊन जायचं हा संदेश या ठिकाणी अविनाश पाटील आपल्याला देत आहेत. अतिशय गोड आणि मार्मिक या ठिकाणी मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलंय. अविनाश भावा, या ठिकाणी सुपूर्द निश्चितच मुंबई पोलिसात आपण जात आहेत. जयेश पाटील आपलं सुद्धा आम्ही मनापासून कौतुक करतोय आणि पुढील संपूर्ण कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, अगदी मनापासून शुभेच्छा आम्ही ते या ठिकाणी देत आहोत. 61 धावांचं टार्गेट आहे. षटक क्रमांक पहिलं चालू असताना गोलंदाज हर्षद गोलंदाजी करतोय आणि धावफलक आहे ते 4 या धावसंख्येवरती.
एक गडी बाद 4 धावा. यावेळेस हा सुंदर चेंडू हर्षदचा सरळ यष्ट्यांना उद्ध्वस्त करत असताना जबरदस्त गोलंदाजी. फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. मुंड्या चित फलंदाजांना करताना पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार. हा सुद्धा सुंदर चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर बॅट फिरवली सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना. बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती सुंदर मारा करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हर्षद. यंगस्टर गोलंदाज, जिम्मेदारी खांद्यावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक 9 क्षेत्ररक्षक 30 यार्ड च्या आतमध्ये आणि त्यानंतर पाबंदी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका चांगला आहे, लॉफ्टेड हिट, जबरदस्त फटका खेळलाय. सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन जयेशनं टोकलाय, चौकार. अग्रेसर पाहायला मिळतील. त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर मंडळी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आजच आपण पाहताय 2 तरुण युवक मुंबई पोलिसांमध्ये इताडे गावातनं भरती होत आहेत. अविनाश पाटील आणि जयेश पाटील. पाटील परिवार आणि इताडे गावासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. या अनुषंगाने आपण पाहाल तर नक्कीच या सर्व गोष्टी आपल्याला घडून येतात. त्यासाठी निश्चितच आपल्या सर्वांची एकत्रित येण्याची, एकीची भावना आणि एकमेकांवरती असणारी मैत्रीची, प्रेमाची भावना फार फार गरजेची असते. या अनुषंगाने चाललेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्वांनी एकत्र यायचं. 2 दिवस आपण एकत्र येऊन गावासाठी आणि आपल्या सर्वांसाठी, मित्र परिवारासाठी, भावंडांसाठी घालवायची, अशा पद्धतीने ह्या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. चला स्पीडअप करा. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती आपण पाहिलं एका षटकाच्या अंतिम धावफलकावरती आहेत 8 धावा. दुसरं षटक चालू होतंय. गोलंदाज करण गोलंदाजीसाठी बॅटिंग करत असताना अतिशय दर्जेदार बॅटिंग त्याने केली. 27 धावा ठोकल्या. त्यानंतर गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल, पहिलाच बॉल, पहिलाच बॉल. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. फलंदाज होतोय बाद, दांडीगुल.
करणचा हा चेंडू. यावेळेस वरपी चेंडू, फटका चांगला खेळलाय, खडे जबरदस्त प्रहार केलाय, मात्र बरोबर जागेवरती फिल्डर तैनात, लांबी गाठली नाही. या अनुषंगाने विकेट अर्जित केली जातीये. बॅट्समन दयानंद मैदानात आल्या आल्या रिटर्न टू दी पॅव्हलियन. इताडे प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी आपण पाहताय हे संपूर्ण मैदान जे सजलंय, चारही बाजूला आपण पाहताय सुंदर तटबंदी, त्याचबरोबर भव्य दिव्य व्यासपीठ, मंडपाचं सर्व जे संयोजन आहे निश्चितच सुपूर्द झालंय आदरणीय जगनशेठ पाटील सरपंच इताडे किरवली, त्याचबरोबर भगवान शेठ पाटील मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला तब्बल 10,000 रुपयाचं रोख मदत या संपूर्ण टुर्नामेंटसाठी सहकार्य होत आहे. त्याचबरोबर आदरणीय दयानंदजी पाटील साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 रुपयाचं सहकार्य या संपूर्ण टुर्नामेंटसाठी, भरपूर मोलाचं आणि महत्वाचं योगदान या सर्व मंडळीचं आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतंय. इताडे प्रीमियर लीग सक्सेसफुल होण्यामागे या सर्व मंडळीचा मोलाचा हातभार आपल्याला मिळाला. यावेळेस नोबॉलचा कॉल, आडव्या बॅटने खेळलाय, फटका त्या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेनं फिल्डर आहे, पकडलं फेकलं, तोपर्यंत एक सिंगल धाव, 1+1 अशा 2 धावा येतील. स्कोर कार्ड वरती या ठिकाणी ऍड केल्या जातील. धावफलकावरती आहेत 12 धावा, 12 ऑन द बोर्ड, 12 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज जयेश पाटील, दीपेश पाटील आणि करण पाटील या ठिकाणी द्वंद्व. फुलटो चेंडू ऑन साइडला खेळलाय, फीटचा हा चेंडू होता, त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय, फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडेल फेकेल, तोपर्यंत पुन्हा 2 धावा येत आहेत. 2 धावांची मदत आली, धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल ते 14 वरती, 14 ऑन द बोर्ड, 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजी करत असताना करण पाटील, स्ट्राईक वरती बॅट्समन तयार होतोय जयेश पाटील. जिम्मेदारी त्याच्या खांद्यावर आहे, जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. मोठ्या धावसंख्येला इथून गवसणी घालायची आहे. 61चं मोठं टार्गेट चेस केलं जाईल का? यावेळेस खेळलाय फटका त्या ठिकाणी स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं, फिल्डर आहे, पकडताना निश्चितच चांगल्या दर्जाची फिल्डिंग त्या ठिकाणी दाखवली, पकडलं फेकलं, एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट होतीये. 1 धाव आली आहे धावफलकावरती. जर आपण पाहिलं तर 15 धावा, 15 ऑन द बोर्ड. दोन षटकं या ठिकाणी संपन्न होत आहेत. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती एकंदरीत आहेत त्या 15 धावा, 15 ऑन द बोर्ड, 15 धावा स्कोर कार्ड वरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करतायत संघ मैदानावरती. 15 धावा, A1 जोडी बॅटिंग करते. स्कोर कार्ड वरती 15 धावा. संजय तिसकर तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. पहिला बॉल, संजयचा पहिला चेंडू अपील करतायत या ठिकाणी. डॉट येतोय. पाण्याची व्यवस्था अविनाश उत्तम वेळेकर मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये.
संजय तिसकर न जर हॅट्रिक घेतली तर साईनाथ पाटील आणि श्रीकांत मगर मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. संजयनं जर हॅट्रिक घेतली तर मात्र या ठिकाणी फटका चांगला खेळलाय. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धन्यवाद. या संपूर्ण टुर्नामेंटसाठी मित्रांनो आपल्याला जेवढं पाणी लागले, पाण्याची व्यवस्था, पाण्याचं पुण्य मान्यवर आदित्यजी वेलेकर आणि अविनाशजी वेलेकर या बंधुराजांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यांचं सुद्धा मनापासून आपण व्यक्त करूया आभार. या ठिकाणी अजून एक फलंदाज माघारी परततोय. धक्का लागलाय एवन जोडीला. फलंदाज बाद. विशालजी परटोले, साहिलजी तिसकर, अक्षयजी सुरेकर, अभिषेक पाटील, निखिल सुरेकर, रोहित वेळेकर, दैवत वेळेकर यांच्या माध्यमातून तब्बल 14 मॅन ऑफ द मॅचच्या बक्षिसांचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. जो खेळाडू जानू स्पोर्ट्स इताडे यांचं हे संपूर्ण या ठिकाणी आपल्याला सहकार्य पाहायला मिळतंय. जानू स्पोर्ट्स इताडेच्या संपूर्ण शिलेदारांच्या माध्यमातून ही 14 बक्षिसं तब्बल आपल्याला पाहायला मिळत आहेत मॅन ऑफ द मॅच साठी. त्याचबरोबर टॉसविन होणाऱ्या कर्णधारासाठी या ठिकाणी कोल्ड्रिंकची व्यवस्था केलेली आहे धीरज नकुल पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक टॉसविन कॅप्टनसाठी. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी राजू दत्तू तिसकर यांच्या वतीनं एक कूलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. फटका चांगला आहे. लाजवाब स्ट्रोक. चेंडू सरळ निघून जातोय दन दन करत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. त्याचबरोबर हे गाणं जे आपण ऐकताय अतिशय सुंदर संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय. डीजे राजन पाटील यांच्या माध्यमातून हे गाणं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर नीतू गायकवाड यांचा आवाज या निमित्तानं आपण ऐकताय. अतिशय चांगलं संगीत संयोजन. भरपूर मनोरंजन प्रेक्षक राजाचं या स्पर्धेच्या निमित्तानं होतंय. गोलंदाज संजय तिसकर गोलंदाजी करत असताना तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. स्कोअर कार्ड वरती जर आपण नजर मारली तर पाहायला मिळत आहेत एकंदरीत 27 धावा 27. 61 चा पाठलाग चालू आहे. 61 रन टू विन आणि स्कोअर कार्ड वरती आता आहेत त्या 27 धावा. सत्तावीस धावा. एवन जोडीची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बनवायच्या आहेत 61 धावा. चौथं शेवटचं षटक या ठिकाणी चालू होत आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि इथून आपण पाहिलं तर अजून 34 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 34 धावा. गोलंदाज बळी या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती संधी आली आहे आणि ही संधी गमावली आहे. झेल ड्रॉप. जर बळी यांनी विकेट हॅट्रिक घेतली तर मान्यवर श्रीकांतजी मगर आणि साईनाथजी पाटील यांच्याकडनं जेडीचे 3 खंबे या ठिकाणी बक्षिसाचं स्वरूप असणार आहे. तब्बल 12,000 रुपयाचे 3 खंबे या ठिकाणी डिक्लेअर झालेत आणि भावानं या ठिकाणी बक्षिसाची निश्चितच सुरुवात केलेली आहे. पहिली विकेट अर्जित केली आहे दांडीगुल. गोलंदाज बळी. पहिल्या चेंडूवरती सुद्धा विकेट आली होती श्रीकांत दादा, मात्र तो झेल पकडला नाही आणि या चेंडूवरती दांडी गोल अशा पद्धतीनं विकेट आलेली आहे. पुढच्या 2 चेंडूंवरती जर 2 विकेट आल्या तर या ठिकाणी जेडीचे 3 खंबे
श्रीकांतजी मगर आणि साईनाथदादा पाटील यांच्या माध्यमातून जबरदस्त यॉर्कर, चांगल्या पद्धतीचा यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळाला. बाल बाल बच गए, एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. गोलंदाजी मात्र सुंदर होती. बळी तिसकर बळी वेळेकर गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा संधी आलेली आहे. झेल टिपला जाईल का, कॅच पकडावी लागेल. झेल ड्रॉप, बरोबर 3 विकेट आल्या होत्या, मात्र हे 2 झेल सुटतायत आणि निश्चितच गोलंदाज नाराज, गोलंदाज निराश. बली वेलेकर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना अतिशय चांगल्या टप्प्यावरती मारा करतायत. शेवटच्या षटकात आपण आहोत आणि विजय संपादित करण्याच्या तयारीत पाहायला मिळते टीम मैदानावरती. स्वर्गीय सूरज स्पोर्ट्स इताडे विजयाच्या दिशेनं आगेकूच, विजयाच्या दिशेनं या ठिकाणी वाटचाल. सूरज स्पोर्ट्स, स्वर्गीय सूरज स्पोर्ट्स आणि हा चेंडू पहा, जबरदस्त चेंडू दांडी गोल करत असताना क्लीन बोल्ड. धन्यवाद इताडे स्पोर्ट्स, इताडे प्रीमियर लीग पर्व दिवस क्रमांक 1 आणि इताडे प्रीमियर लीग या ठिकाणी सामना जो विद्यमान या ठिकाणी पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना 27 धावांची तुफान इनिंग आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा 2 विकेट ज्यांना अर्जित केल्या, वन अँड ओनली करण पाटील मॅन ऑफ द मॅच. करण पाटील आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा खिताब आपण या ठिकाणी वितरित करत आहोत. भरपूर सारी बक्षिसं जानू स्पोर्ट्स इताडेच्या माध्यमातून आपण पाहत आहे. साईनाथ पाटील यांच्या माध्यमातून तथा श्रीकांतजी मगर, विशालजी परटोले, साहिलजी तिसकर, अक्षयजी सुरेकर, अभिषेक पाटील, निखिल सुरेकर, रोहित वेळेकर आणि दैवत वेळेकर यांच्या माध्यमातून तब्बल 14 बक्षिसं मॅन ऑफ द मॅचची या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. करण पाटील या खेळाडूला या ठिकाणी बक्षिसं वाटली जातील.
धावांचं योगदान या ठिकाणी येत आहे. धावफलकावरती जोडलं जाईल. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी धावा कंप्लीट करत असताना पाहायला मिळत आहेत. स्कोअर कार्ड जर आपण पाहिलं तर एकंदरीत 15 वरती 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक चालू असताना या ठिकाणी नवनाथचं हे दुसऱ्या षटकात आपण आहोत. 4 षटकांची मॅच. गोलंदाज नवनाथ पवार गोलंदाजी करतोय. स्ट्राइक वरती अक्षय सुरेकर या चेंडूवरती लॉफ्ट केलंय. चेंडू हवेत. दूरवरनं फिल्डर येत आहेत. कॉल दिला एकमेकांना. इट्स अ माय कॅच आणि मी घेणार. जबरदस्त झेल या ठिकाणी टिपलाय आणि फलंदाजाला माघारी पाठवलंय. अक्षयचा खेळ संपला. मार्गस्थ होईल. एका धावेचं योगदान आलंय. एक धाव धावफलकावरती जोडल्यानंतर स्कोअर कार्ड झालंय 17 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू इथं मार्गस्थ होतोय. हा खोलवर टप्प्यात चेंडू ऑन साइडला खेळलाय. अलंग द कार्पेट. मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आलाय. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र वेळी स्वतःला आवरलंय. एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहत आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 2 षटकांच्या अंतिम धावफलकावरती जर आपण पाहिलं तर एकंदरीत 18 धावा. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच जानू स्पोर्ट्स वर्सेस A1 जोडी हिताडे. दोन्ही संघाने तयार राहायचंय.
जे खेळाडू जेवायला गेले असतील त्यांनी यायचं. हो हो हो, स्ट्रेट ड्राईव्ह. याच्या आदल्या चेंडूवर काय घडलं होतं? एक सहजरित्या घेणारा झेल होता दैवत वेलेकरांच्या हातात आणि कॅच तर गेलीच गेली, छक्का पण गेला. आणि तो कोणाचा? तर जितेश भोर यांचा. खूप मागात पडेल. दरम्यान फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. ऑन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल का? तर अगदी पाहायला गेला तर दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्यात. अशा प्रकारच्या चुका मात्र कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आपण घडताना पाहतो. ज्या पद्धतीने फलंदाजी आतापर्यंत राहिली आहे या यशवंत स्पोर्ट्स संघाची, त्याच पद्धतीने मात्र अंपायर डिसिजन आपल्यापर्यंत कळवायचं आहे. अगदी पाहायला गेलं तर अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन आपण पाहणार आहोत. 2 धावा असतील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन वेगाने फ्लाय झाली आहे. सर्वांना विनंती आहे, पंचाशी कोणीही वाद घालू नका. आपल्या गावची लिए पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांच्या मध्ये कोणीच बोलायचं नाही. पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील. न फलंदाजाला बोलायचं आहे, क्षेत्ररक्षक पण फक्त अपील करू शकतात. डिसिजन देण्याचं काम त्यासाठी आपण पंच ठेवलेत बाहेरचे. एक स्वप्नमय सुरुवात आपल्याला पाहायला मिळते यशवंत स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. एकदा खोलवर टप्प्यात चेंडू लाऊड अपील करण्याचा प्रयत्न, बिहाइंड द विकेट चेंडूला कॅरी केला जाईल. तत्पर दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून वेगाने मात्र धाव पूर्ण केली गेली आहे. यशस्वीरित्या पॉइंटिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचला गेलाय. जरूर एखाद्या धावेने धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 सेकंदावरती. तिसरा षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत मात्र या षटकामध्ये 5 चेंडू रितेशच्या माध्यमातून फेकले गेले. जरूर एका चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर कमबॅक, आणि कमबॅक करण्यासाठी नक्कीच दैवत वेलेकर यांचा संघ नेहमी जाणला जातो आणि त्याच पद्धतीने आज या क्रीडांगणावरती आपला खेळ दाखवावा लागेल. दरम्यान पुन्हा एकदा फिंगर केले, फ्लायडिंग अफलातून डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने चेंडू पडला त्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेताना पाहतोय. पण निर्धाव चेंडूची वेळ सांगता पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते अर्थातच 30 सेकंदावरती. प्रति षटकामागे 10.00च्या सरासरी धावसंख्या मेंटेन केली आहे आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावा जोडाव्या लागतात. अर्थातच भैरवीचं षटक आणि ते षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये कर्णधार यूज करेल हे पाहणं मात्र तेवढंच योग्य आहे. तसेच एक शेवटचा अर्निंग कॉल असेल यशवंत स्पोर्ट्स संघाला की आपण खेळाडू कक्षाच्या बाहेर अर्थातच मैदानाच्या आतमध्ये आपला एखादा खेळाडू जर एंटर होतो तर नक्कीच आपला 2 धावांनी मात्र मैदानामध्ये पाणी घेऊन कोण जातोय तर व्ह्यू रचणारा खेळाडू, टीमचा मॅनेजर, टीमचा आयकॉन प्लेअर, 40+ आयकॉन प्लेअर निलेश पाटील. बघूया काय रणनीती असेल त्यांची, काय संदेश पोहोचवतोय फलंदाज जितूकडे. उत्कृष्ट परिस्थितीत सध्या संघ पाहतोय आपण वायपी स्पोर्ट्स. 3 षटका अखेरीस धावा झाल्या त्या 30. स्ट्राइकला जितू. हो हो, खींच के मारा है आणि या ठिकाणी षटकार, बिग हिट, जित भोईर यांच्या बॅटतून निघणारा षटकार आणि या षटकाराबरोबर धावसंख्या आली ती 36. होते आणि त्या झेल यकीनन मैच छोड़ा है, कैच नहीं, मैच छोड़ा है. पहिल्याच चेंडूवरती आपल्याला प्रहार पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने फलंदाजी जितेशच्या माध्यमातून राहिली आहे 2 षटकाराच्या साह्याने आपल्या संघासाठी चांगली धावसंख्या उभारताना पाहतोय. एक नवीन गोलंदाज आपण जॉयला पाहतोय. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता आणि त्याला भिडकलून दिलं सीमारेषा बाहेर आपण 6 धावांसाठी. दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा अगदी पाळा गेला तर नो मास लँड मध्ये चेंडूला केलून काढलाय. 1 बॉम्ब सीमारेषा पार, हा येईल दर्जेदार चौकार.
पडलं. श्रावण पाटीलचा झेल सोडला, करण पाटीलचा झेल सोडला आणि त्यांनी नॉट आउट 61-62 धावा बनवल्या. किती होते काय माहित नाही. हो हो हो, आता काय घडलंय. आणि पुन्हा एकदा दैवतला मेसेज देईन, कॅच छोडाता की मॅच छोडाता. फलंदाजी करतो, अफलातून फलंदाजी दरम्यान. या दरम्यान पाहतोय आपण जीत भोईर यांची. नक्कीच पाहायला गेलं तर आणि या ठिकाणी ऋतिक नावच ठेवू नका रे मित्रांनो. या ठिकाणी बघतो दोन्ही टीमचा ऋतिक पाटीलच 12वा खेळाडू आहे. छान फलंदाजी दरम्यान मैदानामध्ये. जॉयचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हो हो हो, खींच के मारा है. झेल होण्याची संधी आहे का. मिस टाइम. हो हो हो, पुन्हा एकदा झेल सुटतोय मित्रांनो. म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस. असे झेल सोडाल तुम्ही तर नक्कीच तुम्ही मॅच पासून दूर जाणार. आणि दरम्यान खूप सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन करताना निलेश पाटील बॅट घेऊन वाट बघतोय, कधी माझी बॅटिंग येईल. परंतु क्या निलेश पाटिल को बैटिंग मिलेगा, बहुत बड़ा सवाल है. अगली गेंद. हो, आप इस गेंद थी, खींच के मारने का प्रयास था, नहीं मार सके. एक रन पूरा. दूसरे का प्रयास होगा, जी जरूर होगा. नहीं, लेकिन स्ट्राइक छोड़ा नहीं है स्ट्राइकर बल्लेबाज ने. तो इस गेंद पे मिलेंगे रन मात्र एक रन की बदौलत स्कोर बढ़ता हुआ. स्कोर बना 49, नियर बाय 50. ओनली एक रन चाहिए 50 के लिए. गेंद कितने बाकी निखिल? आखिरी गेंद बाकी है. देखना है 50 होते कि 55 होते. हालांकि स्ट्राइक पे अभी बल्लेबाज है गोरख, अच्छे बल्लेबाज है. जॉय का सामना करेंगे गोरखनाथ. हो, खींच के मारने का प्रयास, मिडल नहीं हुआ. एक रन पूरा. दूसरे का प्रयास होगा, जरूर होगा. दूसरे का प्रयास, 2 रन पूरे. और इस 2 रन की बदौलत 4 ओवर की खत्म होने के बाद स्कोर बनता हुआ 51 रन. नेक्स्ट मैच टॉस के लिए आना है आपको. जानू स्पोर्ट्स इताड़े वर्सेस A1 जोड़ी. राजू तिष्कर, आपल्याला विनंती की नाणेफेकी करण्यासाठी यायचे. दरम्यान या ठिकाणी नाणेफेकी होत आहे. जानू स्पोर्ट्स वर्सेस A1 जोड़ी. A1 जोडीचे कर्णधार, जानू स्पोर्ट्सचे कर्णधार साईनाथ आहेत या ठिकाणी. तुम्ही कर्णधार तुझा ना, जानूचा गौरव पाटील. जानू स्पोर्ट्सचे कर्णधार किंवा ज्याच्याकडे चार्ज असेल तो कर्णधार पण चालेल. या नाणेफेकी करून घेऊया. जानू स्पोर्ट आले, नितीन पाटील आलेत, या आलेत, गौरव पाटील आलेत. दरम्यान या ठिकाणी नाणेफेकी होतील. मी विनंती करतोय आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक राजू तिस्कर, जे क्रिकेटचे खूप मोठे प्रेमी आहेत, त्यांच्या हस्ते नाणेफेकी करूया. दरम्यान या ठिकाणी नाणेफेकी होत आहे. कॉल कोण करणार आहे? गौरव. जानू स्पोर्ट्स वर्सेस A1 जोडी. या ठिकाणी कॉल टॉस जिंकलाय गौरव जानू स्पोर्ट्स आणि निर्णय पेंडिंग आहे. धन्यवाद दोन्ही टीमसाठी. आणि या ठिकाणी आपल्याला शीतपेय आहे टॉस विनर कॅप्टन साठी धीरज पाटील यांच्याकडून. थँक्यू धीरज, आणि ऑल द बेस्ट बोथ द टीम.